अध्याय पहिला, ओवी 220. जेणे संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचांचा ठावो फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला, क्षणा माझी. या एकाच ओवीत 2 दृष्टांत ज्ञानदेवांनी आपल्याला दिलेले आहेत. हा दृष्टांत देताना ज्ञानदेव अर्जुनाचा खरं तर पराक्रम सांगत आहेत, वर्णन करत आहेत. कारण ह्या अर्जुनाने एके प्रसंगी हरू म्हणजे शंकराला युद्धात जिंकले होते. ती गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ती निवात कवच या राक्षसांना अर्जुनाने पराभूत केले होते, त्यांचा नाश केला होता, त्या संबंधाची आहे. आपण गोष्ट पाहूया. हिरण्यकश्यपू या दैत्याला 2 मुलगे होते. त्यातील एक म्हणजे परम विष्णू भक्त प्रल्हाद. आणि प्रल्हाद हा विष्णू भक्त असल्यामुळे हिरण्यकश्यपूने त्याचा खूपच छळ केला होता. त्याला मारण्यासाठी विविध प्रयत्न केले होते. मात्र प्रत्यक्ष भगवंताने नरसिंहाचा अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा संहार केला होता. याच हिरण्यकश्यपूचा संव्राद नावाचा दुसरा मुलगा होता. हा खरं तर प्रल्हादाचा भाऊच होता. पण हा मुलगा आपल्या पित्याप्रमाणेच असुर वृत्तीचा होता. आणि याच मुलाला अनेक पुत्रसुद्धा होते. त्यांचा जणू काही एक संघच निर्माण झालेला होता. त्यातील निवात आणि कवच हे 2 दैत्यबंधू अतिशय पराक्रमी होते. तसेच ते महान तपस्वीही होते. निवात आणि कवच या दोन्ही दैत्यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याकडून वर मागून घेतला की देवदानवांच्या युद्धात त्यांना देवांकडून अभय प्राप्त व्हावे. देव अर्थातच ब्रह्मदेवाला पर्याय नव्हता आणि त्यांनी तथास्तु म्हणून त्यांना वर दिला. आता काय झाले की त्यांना असा वर मिळाल्यामुळे ते अतिशय आधीच दैत्य होते, पराक्रमी होते आणि आता ते निर्भय बनले होते. कारण आसुरी कृत्याने त्यांनी सगळीकडे धुमाकूळ मांडला होता. अर्थातच देवांनाही त्यांनी अतिशय त्रास द्यायला सुरुवात केली. कारण आता देवांच्यापासून त्यांना अभय मिळालं होतं. देव त्यांना काहीच करू शकत नव्हते, कारण ब्रह्मदेवानीच त्याला वर दिलेला होता. तर देवांचा राजा इंद्र याला सुद्धा त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. निवात आणि कवच या दोघांच्या उपद्रवामुळे आणि माजुरीपणामुळे सर्वजण अगदी हतबल होऊन गेले आणि इंद्रालाही आता त्याच्यावर कोणताच प्रतिकार करण्याची शक्ती उरली नाही. अशा वेळी कुठल्या तरी एखाद्या वीर पुरुषाची आपल्याला मदत घ्यायला हवी असे इंद्राला वाटले. आणि अर्थातच कारण की देवांपासून त्याला अभय होतं, म्हणून देव त्याला काहीच करू शकत नव्हते. यासाठी कोणत्या तरी एखाद्या माणसाचा म्हणजे मानवाचा त्यांना आधार घ्यायची वेळ आलेली होती. याच सुमारास महाप्रताप वीर धनुर्धर अर्जुन हा वनवास व अज्ञातवास संपून अस्त्रप्राप्तीसाठी वनात हिंडत होता. इंद्राने अर्जुनाकडे येऊन निवात कवचांच्या छळापासून आपली आणि सर्व देवांची सुटका करावी अशी याचना केली. अरिष्ट निवारणासाठी सदैव सज्ज असलेल्या अर्जुनाने इंद्राला सहाय्याचे अभिवचन दिले. इंद्राने अर्जुनाला आपल्या रथातून इंद्रपुरीला नेले. अर्जुनाला इंद्राने व सर्व देवांनी दिव्य अशी अस्त्रे अर्पण केली. अन्य प्रकारचे युद्ध साहित्यही दिले. अर्जुनाने मोठ्या शौर्याने या दैत्यसेनेचा पाडाव केला. आणि निवात व कवच हे मायावी राक्षस होते, पण मायेच्या सगळ्या भ्रमजाळ्यात शत्रूला गुरफटण्यात ते पटाईत सुद्धा होते. पण अर्जुनाने मोठ्या चातुर्याने त्यांच्याशी 2 हात केले, त्यांना ठार केले आणि इंद्रांना व देवांना त्यांच्या छळापासून मुक्त केले. असा हा इतका पराक्रमी अर्जुन आहे आणि त्यामुळे देवसुद्धा संतुष्ट झालेले आहेत. या सर्व पराक्रमाची अर्जुनाच्या गंधर्वांनी सुद्धा मुक्त कंठाने स्तुती केलेली होती. असा हा अर्जुन आता ह्या युद्धभूमीवर हातपाय गाळून धनुष्य टाकून
काय करू असे म्हणून जणू काही रडत बसलेला आहे आणि त्याला त्याच्या पराक्रमाची भगवंत आठवण करून देत आहेत. अशा प्रकारची ही ओवी ज्ञानदेवांनी इथे सांगितलेली आहे.